नाशिकमध्ये संताजी धनाजी पुरस्कार सोहळा। संताजी धनाजी सोहळ्यात बच्चू कडू ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू। संताजी धनाजी सोहळ्याचा ऐतिहासिक अंदाज, जिरेटोप, ढोल ताशे आणि तलवार। घोड्यावर स्वार बच्चू कडू तलवारीसह मराठा थाटात मिरवणूक। संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी पारंपरिक मराठा शैलीत मिरवणूक करत उपस्थितांचं लक्ष वेधलं। घोड्यावरून मिरवणूक, डोक्यावर जिरेटोप आणि हातात तलवार। नाशिकच्या रस्त्यावर हा देखावा पाहायला मिळाला। नाशिकमध्ये नुकत्याच पार पडलेल्या संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळ्यात बच्चू कडू यांनी लक्ष वेधून घेतलं। प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांतीच्या संयुक्त विद्यमानं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे या कार्यक्रमात बच्चू कडू यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत त्यांनी डोक्यावर जिरेटोप घातला होता आणि हातात तलवार घेऊन ती फिरवली। त्यामुळे उपस्थितांचं लक्ष बच्चू कडूंवर खेळून राहिलं। ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक मराठा थाटात ही मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली। बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक नेते असून विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असतो। संताजी धनाजी पुरस्कारांसारख्या कार्यक्रमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न ते सातत्यानं करत असल्याचं यावेळीही पाहायला मिळालं। संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे शिवकालीन पराक्रमी सेनानी। त्यांचं शौर्य आणि नेतृत्व आजही प्रेरणादायी मानलं जातं। त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा संताजी धनाजी पुरस्कार हा सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना दिला जातो। या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झालेला हा सोहळा आणि बच्चू कडूंचा पारंपरिक राजकीय अंदाज हे दोन्ही सध्या चर्चेचा विषय ठरले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी साहिल बेलसरे, नाशिक।